अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का। माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। विश्रामगृह अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषद माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। यावेळी नितीन देशमुख, निलेश पराडे, श्याम देशमुख, अजय भद्रिया, मुकुंदराव नागे, पंकज देशमुख, यशवंत खामरे, अमोल गावडे, गोकुळ भडांगे, संजय देशमुख, भूषण जंगले, श्रीप्रकाश देशमुख, संजय देशमुख, गणेश देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रकाश भारसावडे, सलीम शेठ घाणीवाली, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद्र तेजवानी, जिल्हा महामंत्री गोपाल चंदन, दर्यापूर शहर मंडळ अध्यक्ष मेघा भारती, जिल्हा उपाध्यक्ष मदन पाटील बयस्कर, रवींद्र ढोकणे, शहजाद हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात नव्याने पक्षात दखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करण्यात आले। तसेच राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। 75-80 लोक सोबत होते। आणि काय सांगाल याच्या मागचं काय कारण असू शकते? आपण एवढं मोठं कार्यकर्त्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला। आता स्थानिकचे काही हे असतात, म्हणजे स्थानिकमध्ये जे काही विचार होतात त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ काय सांगा, दर्यापूर मतदारसंघामध्ये आपलं मोठं एक नाव आहे आणि कोणतं असं माध्यम आहे की जो विकास असेल किंवा नागरिकांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक अडचणी असतील, हे तुमच्या डोळ्यासमोर एक काही अडचणी असतील, या माध्यमातून आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, असं काही नाही, ते परिस्थिती निर्माण झाली तशी, त्याच्यामुळे निर्णय घ्यायची वेळ आली। आणि प्रश्न खूप आहेत। ते प्रश्न आता साहेबांना तुम्हाला सांगितलंच की बा जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या। मी निश्चितपणे विकास करणारा माणूस आहे, मी नेहमी धडपड करणारा माणूस आहे आणि साहेबाच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून मी जे काही आमच्या मतदारसंघाचा विकास होईल तो विकास करण्याचा प्रयत्न करेन। आणि किती लोकांचा प्रवेश झाला आज? 85 लोकांचा। आणि दर्यापूर मतदारसंघाच्या नागरिकांना, जे मतदार लोक असतील, जे आपला मतदारसंघ असतील, जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, गोरगरिबी लोक असतील, यांना काय आव्हान कराल आपण या पक्षामध्ये प्रवेश केला? नाही, आव्हान लोकांना मी कसं आहे माहीत आहे। मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझ्यासोबत लोक आहेत, हे आता खडेला माहीत आहे। मी जिल्हा परिषद अपक्ष लढलो, त्याच्यानंतर माझी मिसेस शिवसेनेवर लढली, माझ्यावर जे काही अन्याय होत गेले मी पुन्हा जिल्हा परिषद लढलो। मी 2 वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो, 3 वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलो, अपक्ष निवडून आलो, त्यानंतर खरेदी विक्रीमध्ये 2 वेळा निवडून आलो, ग्रामपंचायतमध्ये 20 वर्ष सरपंच होतो। आणि लोक मला पक्ष पाहत नाहीत, माझ्यासाठी तरी लोक माणूस म्हणून माझ्याकडे लक्ष देतात, कारण मी असा माणूस आहे, मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे। तुमच्याकडे मतदारसंघाच्या संपूर्ण नागरिकांच्या विकासाच्या माध्यमातून लक्ष लागलेले आहे, यावर काय? नाही, आता कसं आहे, साहेबांनी तुम्हाला मी तर भाजप पार्टीमध्ये मी काँग्रेसमध्येच होतो पहिलं, पण 10 महिन्या अगोदर मी भाजपमध्ये प्रवेश केला। माझ्यानंतर आज आमचे जिल्ह्याचे कद्दावर नेते, ज्याला आम्ही जिल्ह्याचा एक प्रमुख नेतृत्व म्हणून असे बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासोबत समस्त काँग्रेस टीम, काही किंचित जणं सोडून 20-25 जणं सोडून पूर्ण काँग्रेस पक्ष हा भाजपमध्ये विलय झालेला दिसत आहे। आणि बाळासाहेबचं हिंगणीकरांचं जो जिल्ह्यात नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला कोणताही पक्ष किंवा कोणताही नेता जुगारू शकत नाही, हे आज सिद्ध झालं। व आज ते आमच्या पक्षात आले, त्या पक्षात त्यांच्या आल्यानं आमच्या पक्षाला येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असो, पंचायत निवडणुका असो, त्याच्यानंतर 2029ची लोकसभा निवडणूक असो, भारतीय जनता पार्टी हा अमरावती जिल्ह्यात 100% यश प्रदान करेल अशी मी इच्छा जाहीर करतो। काय पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्वप्न काय राहतील? म्हणजे आपला हेतू काय राहणार, आपलं काय माध्यम राहणार आहे? म्हणजे विकासाच्या माध्यमातून पक्षानंतर मी पहिलेच पक्षप्रवेश झालेला आहे। पक्षप्रवेश बाळासाहेब हिंगणीकरांचा, जे आमचे जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते व आमचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक व आमचे प्रेरणास्थान हे बाळासाहेब हिंगणीकर आहे।